नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिन्स पाटील ब्लॉग्स। तर माझे पप्पा दरवर्षी पालखीसोबत शिर्डीला जातात आणि यावर्षी काही कारणामुळे त्यांना जायला नाही भेटलं। जरी पप्पा पालखीसोबत गेले नाही तरी आम्ही दरवर्षी पालखीच्या शेवटच्या दिवशी जातो पालखी पोचवायला। पण मी आज जाऊ नाही शकत उद्या म्हणजे। तर आता मी आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे, म्हणजे इकडनं शिर्डीपर्यंत, आणि उद्याचा दुसरा ब्लॉग येईल शिर्डीमधला, म्हणजे तुम्हाला दाखवीन तिथं काय काय आहे, काय काय आपल्याला अवेलेबल वस्तू, काय काय घेऊ शकता आपण तिथनं। तर आपण आता ब्लॉगला स्टार्टिंग करूया आणि आपण मध्ये मध्ये भेटत राहू। आता पेट्रोल पंपावर थांबलेलो आहोत पेट्रोल भरण्यासाठी। तर आता पेट्रोल भरून झाल्यावर डायरेक्ट भेटतो मी। तर आम्ही आता माझ्या मामाच्या पर्यंत गेलेलोय जासेला रानूला। आता तो आल्यावर तुम्हाला दाखवते मी। रानूला घेतलेला आहे मम्मी। तुला कसं वाटते आपण आता शिर्डीला चाललोय? तर मस्त। तुम्हाला पप्पा कसं वाटते आपण? भारी वाटते। आता कधी पोहोचते असं झालंय। सकाळपासून मला शिर्डीला बसवलेलं आहे गाडीत, अजून पोहोचले नाही। आणि माझा मोबाईल रानू मंडळ आलेला आहे। रानू मंडळी आस्थान फाट्यावर पोहोचलेलो आहोत। तर तुम्हाला डायरेक्ट मी नंतर थोड्या वेळात भेटणार आहे। आम्ही आता पुन्हा एकदा सीएनजी भरायला आलोय गाडी। बघा कसा नाचते। आणि पप्पा बँजो वाजवतात आणि बाजूलाच आहे पेट्रोल पंप। इकडे आपली गाडी सीएनजी का पेट्रोल काहीतरी भरायला आलोय। इकडे यांचा नाचकाम चालू आहे। आता आम्ही समृद्धी महामार्गावर आहोत आणि इथनं आम्ही झटचेपट शिर्डीला पोचू लवकरात लवकरच। आता मला इथं म्हणजे इथनं कोण जाईल त्याला पटापट जायला भेटेल शिर्डी वगैरे कुठं दुसरीकडे जायचं असेल तर। तर आपल्याला बोगदा दिसत आहे पूर्ण। हा बोगदा 12 किलोमीटरचा आहे नुसता। बघा खूप सुंदर असा बोगदा आहे, पूर्ण लाइटिंग वगैरे आहे बोगद्याला, क्लिअर आहे पूर्ण, साफसफाई सुद्धा खूप सुंदर अशी आहे, खूप छानच आहे बोगदा। मला खूप आवडला बोगदा। 12 किलोमीटरचा बोगदा आहे। आम्ही साई संस्थानात जेवायला आलो। इकडं साईबाबांच्या प्रसादाने भोजन असते, तर तुम्हाला आता मी डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर भेटतो। तर चला डायरेक्ट आतमध्ये भेटतो। तिकीट काढायला भेटतात, प्राईस दिसतच असेल। तिकीट काढलेली आहेत भोजनाच्या साई संस्थानातल्या। तर आम्ही डायरेक्ट तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटते। इकडं आपल्याला बघायला भेटेल साईबाबांच्या मंदिरात काय चालू आहे ते। आपल्याला देवीची मूर्ती दिसते आणि बाजूला लिहिलंय श्रद्धा सबुरी। लाईनीला आहोत। आता यशमी येते बघा आणि रानू बघा। हे रानू, तुम्हाला आतमध्ये गेला भेटतो काका बघा। चलो आपल्याला जेवायचं आहे असं मला तर वाटते। पब्लिक दिसत असेल भोजन कक्ष दिसतच असेल। पब्लिक जेवण्यासाठी आले, शिरा आलेला आहे। भात आलेला आहे, भाजी आणि वरण किंवा डाळ असेल याची सोय आहे। आता जेवायला सुरुवात करूया, जेवायला या। ब्लॉग इथंच एंड करूया। ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जो कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा। चला।